तर चला फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे। तर आता आपण सुरू केला आहे ब्लॉग आणि त्याचबरोबर इतका पाऊस आहे चंद्रपूरला की हद नाही आहे। जवळपास 15 दिवस तर नक्की झाले आणि सतत पाऊस सुरू आहे। एकही दिवस पाऊस थांबलेला नाही। सतत सकाळ संध्याकाळ खूप जोराचा का नसो पण आहे, बारीक बारीक सुरू आहे आणि आहेच। तर आता संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर आता फिरायचं म्हटलं तर मग इथेच येऊन पार्किंगमध्ये आम्हाला फिरावं लागतं। तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण फिरूया। जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता फिरायला म्हणून आलेला आहो। सकाळ असो की संध्याकाळ बाहेर फिरू शकत नाही आहे, तर त्यासाठी म्हणून आता मी पार्किंगमध्ये फिरायला आलेलो आहे आणि आपला हा ब्लॉग आता। हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आता वाजले आहे जवळपास, बघू शकतो तुम्ही, जवळपास 1:30 झालेला आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। आणि बाहेर रोजप्रमाणे पाऊस सुरू आहे। आज 6वा दिवस आहे की 7वा विसरू नाही गेले, म्हणजे ऊन कधी निघाली होती ते लास्ट टाईम। तर 6-7 दिवस झाले लगातार पाऊस सुरू आहे। खूप जोराचा असतो, कधी कमी जास्त असं सुरू आहे, पण मात्र पाऊस रोजच सुरू आहे आणि आता खरंच त्रास आला आहे आता पावसापासून। आता असं वाटत आहे की आता पाऊस जावा आणि थोडंसं उघाड निघून थोडंसं कुठेतरी बाहेर तरी फिरायला जाता यावं, तर असं वाटत आहे। म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा मुलांना सोडायला जाता येत नाही, एवढी परेशानी झाली आहे इथे। तर कधी कधी स्कूलला सुट्टी मिळते, कारण पावसामुळे पूर्ण रस्ते जाम होतात, स्कूलमध्ये पाणी जातं त्याच्यामुळे। आणि त्याचबरोबर म्हणजे आता खूप पावसामुळे त्यात कंटाळा आला आहे असं म्हणू शकतो। मागे पाऊस होतो तेव्हा असं वाटतं पाऊस यावा, पण मात्र आता पाऊस आला तर असं वाटत आहे नको आता हा पाऊस। आणि पाहिजे तेवढा झालेला आहे माझ्या मताने, पूर काढण्या एवढा पाऊस नको आहे आता। तर चला आता बघा, बाहेर पाऊसच सुरू आहे, म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही, व्हिडिओ करू शकत नाही, कुठे काहीच नाही। घरामध्येच राहा, घरामध्येच जेवण खाऊन करा आणि बसा आणि घरामध्येच व्हिडिओ करा। तर मुलं गेली आहे स्कूलमध्ये, यायची आहेत ती, आणि मी आता जस्ट बसून आहे। बसल्या म्हटलं चला आता व्हिडिओ तरी स्टार्ट करूया आपण। आणि मी आता व्हिडिओला स्टार्ट केला आहे। आज जस्ट केस वगैरे धुतले होते तर ओल्लेच आहे, ते फॅन खाली बसून वाढवत आहे। पाऊस आहे म्हणजे थोडंसं थंडी वाटत आहे, पण तरी पण बघा फॅन सुरूच ठेवावं लागतं। तसे कपडे वाळायसाठी तर फॅन सुरूच पाहिजे, म्हणून केस म्हणजे ओल्लेच आहे। तर चला कंटिन्यू करा। जेवण वगैरे झालेलं आहे आत्ताच आणि बाकी आता बसून आहे। तर हा आहे आणखी नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे। नेक्स्ट डे मला दळायला जायचं होतं, दळण नव्हतं घरी, मात्र या सततच्या पावसामुळे दळणही काही म्हणजे आपल्याला गहूसुद्धा निवडता येत नाही आणि काही नाही। तर इकडे टी व्ही सुरू होती, मुलं स्कूलमधून आलेले होते आणि आई वगैरे टी व्ही बघत होता। तर त्याचबरोबर मलाही दळण करायचं होतं, मी सुद्धा आता मग दळण करायचं आहे म्हणून टी व्ही पण बघत आहे आणि सोबत दळण पण घेतलेलं आहे। म्हणजे गहू आणि ज्वारी दोन्ही निवडून घेते, कारण ज्वारीसाठी भाकरीचं पीठ आणते, भाकर करायला म्हणून ज्वारीचं पीठ आणते, आणि पोळ्या करायसाठी गव्हाचं पीठ। तर दोन्ही दळायसाठी आधी मला ते निवडायचं होतं। आणि म्हणजे आता दळायला जायची सुद्धा वेळ म्हणून वेळ तर आपल्याकडे भरपूर आहे, पण मात्र पाऊस एवढा येत आहे की असं वाटतं जाता जाता दळण ओलं होईल की काय, एवढं हे झालेलं आहे। कारण सतत पाऊस सुरू आहे, तो थांबायचं नाव नाही घेत आहे, बारीक जोरात असं त्याचं म्हणजे सुरूच आहे त्याचं। आणि त्याच्यामुळे मग ते चिखल्यात दळणही आणायला कसं तरी होतं। तर खूप मासे वगैरे असतात मग तिथे, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडा पाऊस जाईल आणि त्यानंतर मग मी दळून आणेल। तर त्यासाठी म्हणून मी आधी निवडून ठेवत आहे। तर ते गहू घेतले आहे निवडायला, गहू बरोबर ज्वारी, आणि सोबतच गहू जे आपण निवडायला घेतले तिथेसुद्धा मग बाहेर बसले की मासे वगैरे खूप लागतात। म्हणजे बाहेर खूप ते गहू वगैरे त्याच्यामध्ये जे हे असतं ते असं पीठ वगैरे, तर ते त्याच्यामुळे कसं कधी कधी माश्या लागतात। त्याच्यामुळे बाहेर नाही बसता मी घरामध्येच बसलेली आहे आणि घरामध्येच बसून टी व्ही बघणं होते आणि सोबतच गहूसुद्धा निवडणं होतं। तर पाऊस तर गेले नाही, बाहेर बारीक सुरू आहे। तर म्हटलं चला आता आपण आज करून घेऊया गहू, आणि सोबतच जे दळण करायचं आहे ते सगळं आता मी निवड करून ठेवते आणि मग दळायला घेते। तर आज मी स्पेशल साडी घातलेली होती, इकडे पाऊस पडत आहे आणि मी साडी घालत आहे, असं झालं। कारण खूप इच्छा झाली की साडी घालावं म्हणून पावसामध्येच। तर पावसामुळे आपण काही कुठे बाहेर जाऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे काय होतं, छान वाटतं घरात, म्हणजे घरीच राहिले की ते साडी खराबही होत नाही आणि बरं वाटतं। त्याच्यामुळे लावलेली आहे मी साडी आज। आणि त्याचबरोबर बघा यांची झाली आहे पेपर सुरू, पियूची आणि आयूचे। तर पियू चालता फिरता अभ्यास सुरू आहे आणि आयू आहे एका जागी बसून, पण मात्र त्याचा अभ्यासाकडे लक्ष नाही आहे। मी व्हिडिओ घेत आहे तर त्याचं सुरू झालेलं आहे। तो म्हणते मम्मी मला थंडी वाटत आहे, तर मी आज सॉक्स लावलेले, तर तू ते सॉक्स व्हिडिओमध्ये दाखव, असं त्याचं सुरू आहे। आणि तो मला सॉक्स बघा दाखवत आहे। तर त्यांनी काय केलं, एक सॉक्स वेगळा लावला आहे। त्याला जे सॉक्स पाहिजे ते काही मिळालेले नाही, दोन्ही एकत्र, तर त्याच्यामुळे अलग त्याने ठेवले आहे। आणि हे बघा पियू
पिऊ आहे आपला अभ्यास करत. तिची रायटिंग खरंच खूप सुंदर आहे, तर तेच मी तुम्हाला दाखवायसाठी हे केलेला होता. आणि आता इथे मला आता हे आहे सायंकाळची व्हिडिओ, आणि मी सायंकाळी काढला होता. साडी वगैरे काढून ठेवलेली आणि मग ड्रेस लावला. आणि त्याचबरोबर मला स्वतः स्वयंपाक करायचा. मी लागले स्वयंपाकाला, म्हणजे आईचं झालं थोडंसं त्याचं लन वगैरे घेतलं. आणि लन घेतल्यानंतर मग मी म्हटलं चला आता म्हणजे स्वयंपाक झालं, जेवण झाले ना. हा आहे सकाळचा व्हिडिओ आहे, सकाळचा ब्लॉग आहे. सकाळी यांना मुलांना सुट्टी होती, आणि सुट्टी असल्यामुळे मग आता आज त्यांना खायचं होतं नूडल्स वगैरे मुलांना. तर मग आज म्हटलं नाश्त्यामध्ये आपण काही नाही, आज नूडल्सच बनवूया. तर मी आज नूडल्स घेतले. नूडल्ससाठी मी जे पाहिजे ते साहित्य आता घेत आहे. सोबत बघा पाणी, म्हणजे सकाळ सुकी संध्याकाळी मी तुम्हाला कधीही पण दाखवू शकते असं झालेलं आहे. कारण 24 तास पाऊस सुरू आहे, सतत 7-8 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणजे सतत पाऊस सुरू आहे. आता तर विसरूनही गेले किती दिवस झाले त्या पावसाला आणि किती नाही. तर म्हणजे ऊन नक्की पाहिलीच कधी ते लक्षातच नाही येतं. आणखी माहीत नाही किती दिवस असं राहील. तर घरामध्ये म्हणजे जिकडे तिकडे असं कपडे टाकून आणि असं खूप कसं तरी होत आहे. आता असं चिखल म्हणजे असं छान नाही वाटत आहे. तर चला, आयू म्हणत आहे मम्मी तू आता हे बनव. आणि त्याचबरोबर मी आत्ता बनवलेला होता चाय गुळाची. ते पावसामुळे असं गुळसुद्धा असं पाणी झालेलं आहे. तर मी आता गुळाची चाय बनवत एकीकडे चाय झाला आमचा, आणि सोबत आयू व्हिडिओ घेत होता. माहीत नाही त्याचा व्हिडिओ घेणं, म्हणजे मलाही माहीत नव्हतं की तो व्हिडिओ घ्यायला आला. आणि त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. पिऊ आता आंघोळीची आपली तयारी करत आहे आणि मी बनत आहे नाश्ता. तर मी आता इथे नूडल्स वगैरे टाकलेले आहेत पाण्यामध्ये, आणि लसण आणि अद्रक आणि मिरची तिनेही आता मला अद्रक लसण सोलत आहे याच्यासाठी, आणि मिरची आणि हे. आणि त्याचबरोबर मी आज बिर्याणीसुद्धा बनवणार आहे, अंडा बिर्याणी. तर त्यासाठी म्हणून सुद्धा हे तिन्ही आपल्याला एकत्र त्यासाठी सुद्धा लागेल आणि नूडल्ससाठी सुद्धा लागेल, म्हणून थोडे जास्तच काढून घेते. आणि काढून त्याचं मिक्सरमध्ये थोडंसं असं क्रश करून घेते, म्हणजे खूप त्याचा पेस्ट करायचा नसतो, थोडंसं क्रश. कारण नूडल्ससाठी तेच छान वाटतात आणि त्याचबरोबर आपल्याला बिर्याणीसाठी ते कामी येतील, म्हणून मी दोन्ही एकत्रच करून घेत आहे. आणि आयूने एका जागी मोबाईल नेऊन ठेवून दिलेला, तो लक्षही नाही कधी ठेवला काय ठेवला तर, आणि मी आपल्या कामातच आहे व्यस्त. तर अशा प्रकारे मी आता त्याला बनवून घेते. आणि तुम्ही माझे ब्लॉग बघत चला, आणि तुम्हाला आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका. आणि याचबरोबर आता माझे जवळपास झालेले आहे. तर मला तो मोबाईल दिसला तर मी आता तो हातात घेतला. बाहेर सुरू आहे पाऊस आणि मी बनवत आहे आता नूडल्स. तर आता लसण वगैरे आहे निवडत आहे, आणि त्याचबरोबर मिरची आणि अद्रकसुद्धा. आता वाजले जवळपास 9 वाजले आहेत आणि पाऊस सुरू आहे. तर त्याच्यामुळे कामं वगैरे काही झाले काय व्हायचे. तर आज आहे संडे, आणि संडे स्पेशल आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. अंडा बिर्याणीसाठी आहे, आणि सोबत नूडल्ससाठी जे लागणार आहे ते एकच लागतं, ते म्हणजे अद्रक लसण आणि सोबत मिरची, त्याचा पेस्ट ठेवते. त्यानंतर अंडा बिर्याणी आपण पहिली आधी बनवून टाकू. नाश्त्यामध्ये आपण बनवणार आहोत, नाश्त्यामध्ये नूडल्स, आणि डिनरमध्ये बनवणार आपण, मग जेवणामध्ये बनवणार आहोत ते म्हणजे अंडा बिर्याणी. आज 12वा दिवस आहे, पाऊस आहे. 12 दिवस झाले. कपडे वाढत नाही. तर बघता बोलता आपल्याला झाले आहेत नूडल्स, आणि सोबत मी अंडा बिर्याणीसाठी अंडेसुद्धा उकळायला ठेवलेले आहेत. आणि आता सगळ्यांना आहे नाश्ता करायचा. तर मी मिस्टरांना नाश्ता दिलेला, सोबतच आयूला. तर आयूला इतकं गरम वाटलं, त्यांनी एक घास खाल्ला आणि त्याच्या डोळ्यातच पाणी आलं, कारण इतका गरम नाश्ता होता आणि गरमच त्यांनी तोंडामध्ये टाकला, त्याच्यामुळे त्याला लासलं. आणि आता पिऊ खायची आहे. बघा इथे मी दळण देऊन ठेवलेलं, पण त्या दिवशीच मी दळलं, पण ते अजूनही काही म्हणजे दळून आणायची पावसामुळे दळून आणू शकत नाही आहे. सोबत कांदे आहे, कांदेही पावसामुळे माहीत नाही कशी तरी काडे होत आहेत. तर बघूया त्याला आता आणि साफ करून घेऊया आणखी एकदा. त्याचबरोबर आता 9:30 झालेले आहे, आणि मी सुद्धा आता नाश्ता करून घेते. आणि खरंच खूप सुंदर झालेले होते आपले नूडल्स. बिलकुल साधी सोपी आणि घरात होणारी रेसिपी आहे. आम्ही घरीच आणतो आणि घरीच बनवतो. आईसुद्धा म्हणतो की बाहेरपेक्षा घरचेच छान वाटतात. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा.